या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापुरात 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनानिमित्त समाज कल्याण हॉल रंगभवन येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षस्थानी कामगार नेते विष्णू कारंपुरी होते। प्रमुख मान्यवर म्हणून SR फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहिल रामपुरे, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, वाहतूक संघटना संयुक्त महासंघचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद, अखिल भारतीय जनजागृती संघटनाचे इब्राहिम जमादार, ज्येष्ठ पत्रकार अन्सार तांबोळी उपस्थित होते। या पुरस्कार सोहळ्यात अकबर शेख यांना आदर्श रुग्णसेवक, जुबेर बागवान आदर्श समाजसेवक, नवाज कदीर रमजान आदर्श समाजसेवक, युसुफ अहमद जमादार आदर्श रुग्णसेवक, मीर महमूद खान आदर्श ज्येष्ठ नागरिक, हलीमा मीर खान आदर्श महिला म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला। त्याचबरोबर शाकीर तांबोळी आदर्श उद्योजक, जहीर शेख आदर्श अभियंता, रमजान तुटके आदर्श समाजसेवक, रफीक शेख आदर्श समाजसेवक, फयाज मुल्ला आदर्श उद्योजक, परवेज मुल्ला आदर्श समाजसेवक, जिलानी बेग आदर्श समाजसेवक म्हणून सन्मान करण्यात आला। तसेच अझहर बिजापुरे, सलीम मुजावर, प्रवीण चांदेकर, राम हुंडारे, इरफान मुजावर या सर्वांचा देखील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महबूब कादरी, प्रवीण चांदेकर, परवेज मुल्ला, अकबर शेख, मीर खान, मुर्तुज शेख, मोहसिन बागवान आदींनी प्रयत्न केले। प्रथमतः मानवाच्या निर्मिती करणाऱ्या परमेश्वराला वंदन करतो, अल्लाहला वंदन करतो। आज या ठिकाणी मानवाधिकार जागतिक दिनानिमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, प्रामुख्यानं एखादं काम करत असताना त्या कार्यकर्त्याला त्या संबंधित व्यक्तीला शाबासकी ताप मिळाली किंवा कोणीतरी गौरव केला तर त्यांना काम करण्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो, एक प्रकारचा आपली ऊर्जा निर्माण होती। अशा प्रकारच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम होत आहे। आमचे सादिक शेख भाई हे म्हणले की आपण या ठिकाणी सुरू केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख सर्व माझे सहकारी मित्र यशवंत पवार साहेब, त्याचबरोबर आमचे साहिलभाई रामपुरे, रियाजभाई अन्सारी चाचा आणि त्याचबरोबर तांबोळी सर, आमचे जमादार, एकदम म्हणजे खरोखर त्यांनी सांगायला पाहिजे होतं मानवाधिकार काय आहे। अर्धवट सोडला, पण एक व्याख्यान होतं त्यांच्यासाठी मानवाधिकार काय आहे ह्याच्या बाबतीमध्ये मी खरोखरच आमच्या सगळ्यांना बोलून एक व्याख्यान ठेवतो की मानवाधिकार म्हणजे काय। लोकांना माहीत आहे कामगारांचा अधिकार काय, पत्रकाराचा अधिकार काय, महिलांचा अधिकार काय, घटनेने अधिकार काय दिला, कायद्याने काय अधिकार दिला, किंवा प्रत्येक माध्यमातून प्रत्येकाला एक प्रकारचा अधिकार जो मिळाला ते मूळ मानव अधिकारमुळे मिळालं। मानव अधिकार जर नसतं तरी मिळालं नसतं आपल्याला। सुरुवातीच्या आधी अनादी कालामध्ये ज्यावेळेस सत्ययुगामध्ये, त्यानंतर श्रीरामाच्या युगामध्ये, द्वापरमध्ये, कृष्णाच्या युगामध्ये, या वेळेला मानवाला अधिकार मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करावं लागत होतं। हे अनेक TV माध्यमातून, त्या YouTubeच्या माध्यमातून आपल्याला सगळं दिसतं। संपूर्ण या जगाच्या इतिहासामध्ये प्रत्येक स्त्रीवर अत्याचार झालेला आहे। त्याचा अधिकार काय हे आपण पाहिलं। खरोखरच मानव अधिकार हे अत्यंत महत्त्वाचं, समजून घेण्याचं आणि समजून सांगण्याचं हे वेळ आले। मी सांगतो, मानव जन्माला आला तर त्याला अधिकार प्राप्त झालेच, म्हणून ते आई काय करते, लेकराला त्याने रडण्या अगोदर त्याला पाजते, रडण्या अगोदर आंघोळ करते, रडण्या अगोदर त्याला सेवा करते। जेव्हा रडतो, जो ज्या वेळेला अख्खं म्हणून मला समजायला लागलो तेव्हा ते रडतो, मग तेव्हा आई थोडी निष्काळजी करत असते, म्हणून ते रडतं, म्हणून परत त्याला पाजत असते। म्हणून या जगामध्ये मानवाधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे। या अधिकाराला आपण आतापर्यंत पुढे विचार केला मला सुद्धा माहीत नाही। मी सांगायला नेहमी एक कार्यक्रम करतो म्हणून सांगतो मी की मानवाधिकाराचं खरोखरच पुढं वाचन केलं पाहिजे,
तेव्हा मानवाधिकार आपलं समजणार. आपला अधिकार आपल्याला मिळेना, मतदानाचा अधिकार आपल्याला मिळेना, नावं काढून टाकते. छोटे छोटे रेशन दुकानचा अधिकार मिळेना. गहू 2 किलो देतात म्हणजे 5 युनिट असतं, 10 किलो मिळालं पाहिजे, 2 किलो कमी देतात, तेवढंच मिळतं, आपला अधिकार मिळेना. हे तर मानवाधिकार आहे. मानवा माधव झालेला आहे, मानवा अल्ला झालेला आहे, मानवा महापुरुष झालेला आहे. पण महापुरुष कधी जर तुम्हाला राम सुद्धा मानव होता, महात्मा झाला, मर्यादा पुरुषोत्तम झाला. महात्मा गांधी सुद्धा मानव होते, महात्मा झाले. अशाच प्रकारे मानव हे माधव किंवा मानव हे अल्ला किंवा मानव हे त्रिचक्र समाजाचे सर्वोत्तम देव ते उपायमध्ये ते होऊ शकतात, तर त्याला करायला पाहिजे. म्हणून या मानवाधिकारच्या बाबतीमध्ये मला एक छोटीशी गोष्ट आठवते, मी तुम्हाला सांगू नका, तुम्ही भाषण संपवतो. कारण का फार वेळ झाला बसले, तर मी तर सुद्धा तरी 12 ते 2 ते टाईम दिलेले आहे. थोडा वेळ थांब केलं त्याचं का नाही आहे. गोंधळ केलं तर 2 लाख रुपये देतात, आपण शांत बसतो 3 पर्यंत तुम्हाला वेळ देते. बघा बघितलं, गोंधळ केलं, नाचलं बिकलं तर 2 वाजता चला म्हणते. पण तुम्ही शांत बसा, 4 वाजता काय म्हणत नाही, त्याने बी समजते. चांगले मानवाधिकार लोक आहे, मानववादी आहे. आमच्या महिला भगिनी बसलेले आहे. हो, आता या दिघामध्ये सध्या दररोज नवे महिन्याला महाराष्ट्रामध्ये 5,670 लोकांचं महिला गडप होत आहे. कुठे गेलं मानवाधिकार? कायद्यात पाळता नाही. अजून मानवाधिकार त्याचं उंच आहे, एक पायरी आहे त्याला. प्रत्येक गोष्टीला एक पायरी आहे. पहिली, दुसरी, तिसरी, आपण कॉलेज पहिल्या वर्ष, पहिल्या दुसऱ्या वर्ष, तिसऱ्या वर्ष. हे राजकीय लोक आहेत ना, दादी सुद्धा नाही जातात. मानवाधिकार तर काय तुमचं नाव काय? सानीबाई. मला मदत केली, मला मदत केली, मी जर मदत केली नाही बाबा तुला सांग असं विचारणं मदत केली असेल किंवा माझं पेपर वाचून त्यांनी हे करत असेल. मी शिवसेनेचा 35 वर्ष काम केलो, परवा राजीनामा दिला. दुसऱ्या पक्षात गेलो नाही. मी माझ्या सोलापूरसाठी काय तर करून जावं. सोलापूरसाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी काय मी केलं नाही. त्यांनी येते हिंदू म्हणून येते, यांनी म्हणते गद्दार म्हणून येते, यांनी म्हणते हे म्हणून येत आहे, यांनी म्हणतं मुस्लिम म्हणून येत आहे. अरे मानव आम्हाला अगोदर जगू द्यावं पहिला. 4 महिने झाले, 4 महिने सोलापूरमध्ये 4 महिने झाले. सारखं सकाळी मला स्वतःला 2-3 दिवसानं नाक कळत आहे. डोकं दुखतं कालपासून, आजारी पडतो. लेकरं आमच्या घरात डबल म्हणजे मुलाला जुळं झालं आहे. हाल करलं लेकरं. ते महापालिकेचं काम आहे. फवारे मारायला पाहिजे, गोळ्या दिल्या पाहिजे, आरोग्य शिबिर आयोजन केलं पाहिजे. असं मानवाधिकार लोकांना घेऊन तुम्ही घरोघरी फिरलं पाहिजे, पत्रकारांना समोर हे केलं पाहिजे. जर बसलेल्या लोकांना, आमच्या माता भगिनींना तुम्ही सांगा ना. या ठिकाणी माझे जोडलेल्या बंधू भगिनींना प्रथम नमस्कार. त्याच्यानंतर जे मान्यवर स्टेजवर असेल सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव अन्सर तांबोळी, पूर्व BSc. मी जवळजवळ सादिकबाईंना 2 वर्षापासून फार पूर्ण बघत होतो. माहितीच नाही होतं ना काय नाही म्हणून, फार पूर्ण बघत होतो. तर ते मला माहिती पडलं मानवाधिकार हे काय आहे, त्यांचं काम काय आहे, काय करतात हे. ते माहिती पडल्यानंतर 2 वर्षानंतर मी जवळ आलो. आता सांगायचा अर्थ काय आहे, जेव्हा सोनं खरेदी करताय, तर विक्री होत आहे, तर त्याला थोडंसं घासून बघताय. तसं मी सादिकबाईंना 2 वर्षापासून घासून पूर्ण बघत होतो. बरोबर आहे ना? खोटं आहे. तर आता सादिकबाईचं जे कार्य बघून मी थोडंसं जवळ आलो. कारण मानव अधिकार एक असा काम आहे जेणेकरून आपल्याला काय मिळतं की हे बघायचं नाही. आपल्याकडे समोरच्याला त्याचा काय फायदा होत आहे का याचा विचार करायचा. त्यालाच मानवाधिकार. मानवाधिकार म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःच्या धडपडीसाठी काम नाही आहे. माझ्यामुळे दुसऱ्याचं कुणाचा काय फायदा होत असतं का, दुसऱ्याचं कुठे कामाला मी पडतो का, याला मानवाधिकार. त्याच्यामध्ये भरपूरसे काम आहेत मानवाधिकारमध्ये. तर आता आपण थोडं माहिती करून घ्यायला लागलो. आत्ता सादिकबाईचं मी जवळ आलेलं आहे. कारण थोडंसं असंच काम चालत जावं, मानवाधिकारमध्ये सगळ्यांना माहिती देत जावं. मानवाधिकारानं कुणाचे गोरगरिबाचे कामं वगैरे काही थांबले काढले, गोरगरीब येथील देवाची कामं करत राहावं अशी माझी इच्छा आहे. एवढं कोणी माझी 2 गोष्टी सांगतो. मानवाधिकार आज या मंचावर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रियाजभाई सय्यद, इब्राहिम जमादार,
साईबाई रामपुरे, कामगारांचा बुलंद आवाज विष्णू कारंपुरे आणि पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक व आमचे मार्गदर्शक आदरणीय अन्सर तांबोळे साहेब, गेल्या 2 वर्षापासून सोलापूर शहरातील रस्त्याचा विषय, पाण्याचा विषय, त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी मानवाधिकार संघटनेच्या वतीनं सादिक शेख यांनी अतिशय चांगल्या उत्तम प्रकारे काम केलेलं आहे. अतिशय चांगलं संघटन बांधलेलं आहे. वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी, त्यांचं दुःख दूर करण्यासाठी, त्यांच्या व्यथा वेदना, स्वतःचं कुटुंब बाजूला सारून ही संघटनाच माझं कुटुंब आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटायला पाहिजे म्हणून वेळोवेळी आंदोलन, उपोषण, शासन दरबारात पत्रव्यवहार करताना आम्ही गेली 2 वर्ष झालं सादिक शेख यांना बघतोय. त्यांची टीम देखील अतिशय चांगली आहे. अनेक लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. यापुढेही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मानवाधिकार संघटनेच्या वतीनं अशाच प्रकारचे आंदोलन, उपोषण, निवेदन करावं व सर्वसामान्यांचा न्याय देण्याचा प्रयत्न करावा म्हणून आज मानवाधिकार संघटनेला मी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, इब्राहिम जमादार साहिब रामपुरे, अन्सर तांबोळे साहेब और सामने बैठे हुए सभी मेरे माँ बहन और भाई, मानवाधिकार की एक छोटी सी परिभाषा सिर्फ इतना बताना चाहूँगा कि आज के वक्त में जितने ज़्यादा मानवाधिकार संगठन होंगे और उनके मार्फत जो काम होंगे वो बहुत कीमती है, क्योंकि आज दौर में जो देखा जा रहा है हर एक देश में, हर एक शहर में कुछ ना कुछ मानवता के जो भी अधिकार है उसका हनन किया जा रहा है. तो इस मानवता के जो भी अधिकार है उसको बचाने के लिए सादिक भाई ने जो काम किया, इसलिए मैं 5 सालों से सादिक भाई के साथ में हूँ. जब भी वो कोई आंदोलन करते हैं तो हमारी संगठना उनके साथ में रहती है, उनको पार्टी देती है, उनके साथ में कदम से कदम मिलाए, कंधे से कंधा मिला के हम चलने की कोशिश करते हैं. लेकिन जब भी ऐसे कुछ मसले आते हैं, जब भी ऐसे कोई प्रॉब्लम्स आते हैं, जैसे कि नई जिंदगी के पानी का भाग मसला था जिसके लिए सादिक भाई ने जो आंदोलन उपोषण का काम किया, तो ये जो होते उस वक्त ये तनहा निकलते, लेकिन सादिक भाई जब तनहा निकले उस वक्त उनके साथ काफिला हमेशा आता गया है और वो कामयाबी की तरफ पहुँचते गए. तो मैं सादिक भाई को मुबारकबाद देता हूँ कि आपने मानवता के जो अधिकार है उसके लिए जो संगठन बनाया, उसके लिए जो आपने काम किया, इस काम के हकीकी सोलापुर में हकदार आप लोग हैं, आपका संगठन है. और आज जो आप अवार्ड देने वाले, जो पुरस्कार देने वाले, तो आप लोगों ने जिन लोगों को चुना है, मैं समझता हूँ कि वो लोग जो है हकीकत में मानवता के जो अधिकार है उसको बचाने में वो आगे भी ऐसे ही काम करते रहेंगे जैसे कि पिछले साल से आपने काम किया है. और सादिक भाई का एक नेचर मैंने हमेशा देखा है कि वो गरीबों के लिए और जहाँ पे लोग नहीं पहुँचते वहाँ पे जाके वो काम करने की कोशिश करते हैं. जैसा कि घरकुल का भाग देखेंगे, घरकुल के 85 में, यानी कि घरकुल का एंड का भाग जो है जहाँ पे घरकुल की बस भी खत्म होती, वहाँ के लोगों को जाके उनके जो अधिकार है, उनके अधिकार में जो कमी मिली है, जो अधिकार उनके छीन लिए गए, वो अधिकार को दिलाने के लिए सादिक भाई जो जद्दोजहद करते हैं, जो मेहनत करते हैं, तो मैं उस मेहनत को सलाम करता हूँ. क्योंकि ये आसान काम नहीं है कि एक आज के दौर में गवर्नमेंट से या सरकार से या शासन से लड़ना, क्योंकि हम लोग देखते हैं कि जब भी हम लड़ने के लिए निकलते हैं सबसे पहले तो वही लोग हमारे कदम खींचते हैं जिनको इसकी कुछ मालूमात नहीं होती. वैसे लोगों को ये करते हुए, इग्नोर करते हुए आगे बढ़कर जो गवर्नमेंट से वो आपके लिए लड़ रहे हैं. तो मैं चाहता हूँ कि आने वाले दिनों में सादिक भाई को आप ज़्यादा से ज़्यादा ताकत दें, आप लोग मजबूती से उनके साथ रहें. तो आने वाले दिन में जब मानवाधिकार का जो अगला साल रहेगा, मैं समझता हूँ कि ये हॉल बहुत कम पड़ेगा. आने वाले दिनों में बड़े से बड़े हॉल में भी सादिक भाई के जगह कम पड़ेगी, क्योंकि उनका काम है. वो साल भर मैं देखा हूँ, साल भर काम किया. मैं समझता हूँ कि साल भर में हर एक इंसान के उन्होंने आप तक नहीं तो एक 500 लोगों की काम की, लेकिन उनके वक्त उनके रोजगार के लिए 50 लोग आते, तो कहीं ना कहीं उनको उसकी काम की पहुँच नहीं मिल रही. तो आप लोगों का काम है कि उनको मजबूती देना, उनको ताकत देना.
और मानवाधिकार संरक्षण समिति जो इन्होंने बनाई, आज तक सोलापुर में इतने अच्छे काम इनके मार्फत हुए। मैं तो समझता हूँ कई लोगों को तो मालूम ही नहीं था मानवाधिकारी संगठन भी होती है और मानव के अधिकार के लिए लड़ा जाता है। तो मैं साथी में से फिर से और एक विनती करना चाहूँगा कि जो बांग्लादेश के हिंदुओं के खिलाफ जो अत्याचार चल रहा है, या फिर यहाँ पे महाराष्ट्र में बोलो या जहाँ पे भी, तो उसके लिए भी आप आवाज उठाओ। आपके साथ पार्थिव संगठन संयुक्त महासंघ कंधे से कंधा लगा के साथ मिलेंगे और आप सभी को मानवाधिकार दिवस की शुभकामनाएं देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मंच आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मानव अधिकार हा विषय खूप मोठा आहे. त्याच्याबाबत बोलणं म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात सूरज को रोशनी दिखाना पद्धतीचे आहे. सूर्याला कंदील दाखवण्यासारखं इतकं मोठं विषय आहे. त्या विषयाला हाताळत सादिकभाईने जो प्रवास केलेला आहे, त्या प्रवासाला आणि त्यांच्या सहकारी टीमला मी वैयक्तिकरित्या माझ्यातर्फे आणि माझी संघटना अखिल भारतीय जनजागृती संघटनेतर्फे शुभेच्छा देतो. मानव अधिकार आहे काय? अनेक वेळा मला विचारण्यात येतं, मानव अधिकार आहे काय? आमचे इथे नेते आहेत महाराज, ते अनेक लढा लढतात मानवाला हक्क मिळवून देण्यासाठी. कायमस्वरूपी महिन्याचे 30 दिवस भांडणारा म्हणजे ते विष्णू महाराज कारण, त्यांच्याच आदर्श घेऊन आम्ही चालतोय. आता हे मानव अधिकाराचे विषय म्हणजे आहे ना, आपले आंतरराष्ट्रीय विषय आपल्या डोक्यावरती जातात. म्हणून माझे एकच शब्द आहे. उर्दूचे एक प्रसिद्ध कवी होते निदा फाजली साहेब, त्यांनी मानव अधिकाराबद्दल 2 लाईन लिहिलेले आहेत. ते अतिशय चांगले आहे. जर आपण सर्वांनी मिळून असं केलं तर मानवाचे नाही तर आहे ना सर्व पशु पक्ष्यांचे पण संरक्षण होईल अशी मला खात्री वाटते. ते म्हणतात गुजरो जो बाग से तो दुआ करते चलो, गुजरो जो बाग से तो दुआ करते चलो, जिसमें खिले हैं फूल, जिसमें खिले हैं फूल वो डाली हरी रहे. जर आम्ही विचार केलं ज्या डालीवर जे फूल आलेलं आहे ते हिरवी राहिली तर आपला कायम विकास होईल. हे जर आम्ही विचार केलं तर मानव संरक्षण, मानवाच्या संपूर्ण हक्काचे संरक्षण होईल असं मला वाटतं. प्रत्येकाने फक्त माझा कसं भला होईल हे विचार करणारा मानव हक्काचं रक्षण करू शकत नाही. मी सादिकभाईचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अनेक वेळा माझ्याशी भेटतात, दुकानात येऊन चर्चा होती. मी प्रत्येक वेळा हे समजतो, मी कोण आहे हे विचार करू नको, मी दुसऱ्यासाठी काय करू शकतो हे विचार करा. जेव्हा माझ्या मनात येईल मी दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकतो, दुसऱ्यांना काहीतरी फायदा देऊ शकतो, आणि जेव्हा जो फायदा पोचवितो एका पद्धतीने मी माझ्या हातनं मानवाची काहीतरी सेवा झाली म्हणजे माझं मानव अधिकाराचे संरक्षण झालं असं मला वाटतं. आता बोलणारे वक्ते पण भरपूर आहे, वेळ पण खूप होत चाललेला आहे. जास्त काही न बोलता सादिकभाई आणि त्यांच्या टीमला पुनश्च शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांनी माझे मनोगत शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध.
मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.